FIR व्हावं अशी माझी इच्छा होती। तो माझा अधिकार 173 कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी आहे, BNS ऍक्टच्या अंतर्गत। पण तिथं माझा अधिकार मला तिथं वापरण्याचा तिथं संधी ही पोलीस प्रशासनाकडनं दिली नाही। खालच्या लेवलचे जे अधिकारी PI आणि सिनियर PI यांनी माझं स्टेटमेंट टाईप करायला घ्यायला सुरुवात केली होती, पण त्यात वरचा एक मोठा अधिकारी येऊन त्यांनी ती प्रक्रिया थांबवली। आता एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, माझा जो FIR होता तो तिथं झाला नाही, पण माझं जे डॉक्युमेंट होतं ते डॉक्युमेंट त्यांनी सांगितलं आम्ही CID ला पाठवलेलं आहे, त्यामुळे FIR तो तिथं झालाच नव्हता। मग साहजिकच आपण प्रयत्न करणारी माणसं असल्यामुळे बारामतीला जाऊन जिथं ती घटना घडली तिथं परत एकदा FIR करण्याचा मी प्रयत्न केला, तिथे तो स्वीकारला गेला नाही। आणि तो स्वीकारला न गेल्यानंतर मी परत एक प्रयत्न तिसरा केला, तो म्हणजे CID मध्ये सुद्धा जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे तो ते SP लेवलचा असल्यामुळे तो 100% FIR करू शकतो, पण त्यांनी सुद्धा तो FIR तिथं केला नाही। म्हणून 180 कलमाच्या अंतर्गत मी माझं स्टेटमेंट तिथं दिलेलं आहे। पण एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की सुप्रीम कोर्टाने अधिकार दिलेला आहे। अशा 2 सुप्रीम कोर्टामध्ये केसेस झाल्या होत्या। एक केस जर कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर दखलपात्र ऑफेन्स असेल तर जो दादांच्या बाबतीतला आहे 100% दखलपात्र आहे, कारण तो ऍक्सिडेंट झालाय, त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। तर तसं जर असेल तर आपल्याला FIR कधी सुद्धा करता येते आणि कुणी जाऊन तो FIR करू शकतो, फक्त परिवारातला एक व्यक्ती नाही, कुणी जाऊन करू शकतो, हा आमचा अधिकार आहे आणि ड्युटी पोलिसांची आहे तो स्वीकारणं। दुसरं जे एक सांगितलं जातं की ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाल्यानंतर त्याच्यावर जे इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं असेल तर मग आपल्याला FIR करता येत नाही, तसं नाही। सुप्रीम कोर्टाने त्या बाबतीत सुद्धा एक निर्णय तिथं दिलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये सांगितलं आहे की ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू असलं तरी आपल्याला FIR करता येतो। म्हणजे सुप्रीम कोर्टाने आम्हाला अधिकार दिलाय। MNSS जो WSS जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत आम्हाला त्या ठिकाणी अधिकार आहे, पण तो अधिकार आम्हाला दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये एका मराठी नेता, मराठी माणूस आणि एक मोठा नेता तिथं जाऊन सुद्धा त्या बाबतीतला त्यांचा FIR आम्हाला करता येत नाही, फार दुर्दैवी गोष्ट आहे। दादा, काल सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्या पक्षाकडनं त्यांची निवड करण्यात आली, परंतु त्या सगळ्या निवड प्रक्रियेनंतर एक पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः सुनेत्रा पवार ज्या त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या नवनिर्वाचित त्यांना बोलू नाही दिलं। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी ही पत्रकार परिषद आटोपून घेतली, अशा पद्धतीची कुजबूज त्यांच्या नेत्यांकडनं सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलेली। अजितदादांचं प्रेम या महाराष्ट्रावर होतं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीवर होतं, आमदारांवर होतं आणि त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर होतं। पण दादांना ते 4 जे कोणी नेते आहेत ते त्रास देत होते। दादांनी सुद्धा अनेक वेळा बोलून दाखवलेलं आहे, पत्रकारांशी सुद्धा ते बोलले असावेत। ते 4 जे नेते आहेत त्यांना दादांवर कंट्रोल करता आला नाही, कारण का दादा एक धडाडीचे नेते त्या ठिकाणी होते, त्यांना कसं गप करायचं, कसं काम करून घ्यायचं हे त्यांना तिथं माहीत होतं। आणि मग दुर्दैवाने दादा गेल्यानंतर दादांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा ते 4 जे कोणी आहेत त्यांनी राजकारणाकडे कुठेतरी त्यांचा मोर्चा वळवला आणि कदाचित त्यांची अपेक्षा होती की कुठेतरी त्या पक्षाचा ताबा तिथं घ्यावा, पण लोकांकडनंच मागणी झाली, आम्ही ती मागणी केली, आमदारांनी ते सुद्धा 35 आमदारांनी मागणी केली, 5 जे आहेत त्यांनी तिथं केली नाही, पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आणि एवढं प्रेशर आल्यानंतर तिथं काल हे सुनेत्रा काकींना राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार या पक्षाचं तिथं घोषित केलं, ही चांगली गोष्ट आहे। पण जे काही दिवसांमध्ये आम्ही बघितलेलं आहे, कधी कधी काकींचा हात ओढला जातो, काकींच्या पाठीवर हात ठेवला जातो, त्याच्याच बरोबर काही ठिकाणी जर आपण बघितलं तर कालच कदाचित जय कुठेतरी बसण्याचा प्रयत्न करत